नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात उसाला 2600-2800 ते 3500च्या आसपास भाव मिळत असताना आपल्या शेजारील राज्यामध्ये नवीन झालेल्या मुख्यमंत्री म्हणजे विजय जोसेफ, थलपती विजय जोसेफ यांनी 2026-27च्या गळीत हंगामासाठी 709 रुपयाचे प्रतिटन उसाला अनुदान देऊन एकूण 4000 रुपये प्रतिटन ऊस हा शेतकऱ्यांना मिळेल याची तरतूद आता करण्यात आली असून तामिळनाडू राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता 4000 रुपये प्रति टन याप्रमाणे ऊसाची एफ.आर.पी. मिळणार आहे. त्या उलट महाराष्ट्रात मात्र मागील वर्षी बऱ्याच कारखान्यांनी 2600 रुपयापासून ते 2800 रुपयापर्यंत जवळजवळ 60 ते 70% कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिला एफ.आर.पी.चा हप्ता देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. सांगताना भाव तर 2800, 3000, 3200 असा सांगून सुद्धा 2600 ते 2400, 2600, 2800 याप्रमाणे भाव हे राजकारणी मंडळींनी सुद्धा शेतकऱ्यांना असे भाव देऊन फसवले आहे. या उलट तामिळनाडू सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांच्याकडून ऊसाला 4000 रुपये प्रति टन भाव जाहीर करण्यात आला आहे. याचा मोठा आर्थिक फायदा तामिळनाडू राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या राज्यातील भात आणि ऊसासाठी अनुदानाची घोषणा केली आहे. यामध्ये ऊसासाठी 709 रुपये प्रति टन अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे गेल्या गाळप हंगामातील ऊसासाठी शेतकऱ्यांना एकूण 4000 रुपये भाव हाती पडणार आहे. तामिळनाडू सरकारने ऊसाला वाढीव दर दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तेथील मुख्यमंत्री विजय यांनी हंगाम 2025-26च्या हंगामासाठी ऊसाला प्रति टन 4000 रुपये दर जाहीर केला आहे आणि केंद्र सरकारच्या एफ.आर.पी. ला जोड देत 709 रुपये अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या ऊसाला विक्रमी दर मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच त्या राज्यात ऊसाचा एकूण भाव 4000 रुपयावर पोहोचला आहे. तामिळनाडूत जर ऊसाला 4000 रुपयाचा दर मिळतो तर मग महाराष्ट्रात का नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात तर 4000 सोडाच, जे ठरवून दिलेले कारखान्याचे भाव आहेत ते सुद्धा लवकर मिळत नाही. म्हणजे बऱ्याच कारखान्यांनी 2800-3000 रुपये हा भाव जाहीर केलेला आहे, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र 2400-2500 रुपये प्रत्यक्षात देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत या शेजारील राष्ट्राचा म्हणजे तामिळनाडू सरकारचा महाराष्ट्र सरकार कधी आदर्श घेईल याचीही प्रतीक्षा महाराष्ट्रातील शेतकरी हे करत आहेत. महाराष्ट्रातील ऊस उत्पादकासाठी 2026-27 गाळप हंगामासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला एफ.आर.पी. 3650 दर हा प्रतिटन आहे. हा दर 10.25% साखर उतार्यावर लागू आहे. त्यामुळे उतारा चांगला असेल तरच 3650 या एफ.आर.पी. प्रमाणे शेतकऱ्याच्या ऊसाला दर मिळणार आहे. एका बाजूने तामिळनाडू सरकार ऊसाला प्रति टन 4000 रुपयाचा दर देत असतानाच महाराष्ट्रात मात्र ऊसाला त्यापेक्षाही कमी दर दिला जात आहे. गेल्या वर्षीचा ऊस गाळप हंगामात अनेक शेतकऱ्याची एफ.आर.पी. रक्कम देखील देण्यात आली नाही, तर काही कारखान्यांनी फक्त 2400 ते 2600 रुपये भाव दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तामिळनाडू सरकारनं ऊसाच्या अनुदानाबरोबरच भाताचे अनुदान ही देखील वाढ केली आहे. येत्या 1 सप्टेंबर पासून भात खरेदीचा हंगाम सुरू होत आहे. यामध्ये उत्तम प्रतीच्या भातासाठी 289 रुपये आणि सामान्य प्रतीच्या भातासाठी 156 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. जर तामिळनाडू सरकारला हे अनुदान द्यायला परवडत असेल तर मात्र महाराष्ट्र सरकारला का परवडत नाही? का फक्त मोठमोठ्या उद्योगपतीचीच घरं भरण्यासाठी हे सरकार चालवलं जात आहे? शेतकऱ्यांची पिळवणूक करून फक्त कारखानदारी करणाऱ्याच मोठ्या लोकांना आणखी मोठे करायचे आहे का? असाही सवाल आता शेतकरी वर्गातून होत आहे. जर शेजारच्या राज्यात 4000 रुपये भाव जर ऊसाला मिळत असेल तर महाराष्ट्रात का नाही? असाही सवाल आता शेतकरी विचारत आहेत. धन्यवाद.